कोकण स्पेशल कोवळ्या फणसाची भाजी. मध्यम आकाराचा फणस कोवळा म्हणजे तसं साफ करता येतो हाताने. आतमध्ये छोट्या बिया असतात, त्या म्हणजे उकडून घ्यावं नाही लागत. हे डायरेक्ट आपण फोडणीला घालून वाफेवर शिजवू शकतो. साफ करताना मात्र आतमध्ये त्या ज्या बिया आहेत त्याला आम्ही गोट्या बोलतो मालवणीत, त्याच्यावरची स्किन वगैरे काढून घ्यायची. कारण ती दाताखाली आली की चरचरीत लागते, शिजत नाही, अशी कडक असते. तो प्रॉपर बिया आहेत ना त्या साफ करून घ्याव्या लागतात. गरेसुद्धा म्हणजे वरचा गरा काढून बीवरचं जे कवच आवरण आतमध्ये कडक जे असतं ना ते सगळं काढून घ्यायचं. म्हणजे ही भाजी वाफेवर छानपैकी शिजते. एक मध्यम आकाराचा फणस झाडावरून काढलेला होता, गावावरून आणून दिलेला मला. त्याला साफ करून बिया काढून त्या बियासुद्धा साफ केल्या आहेत आणि आता त्याची डायरेक्ट आपण भाजी बनवतो. साधारण 3 टेबलस्पून तेलामध्ये राई, 1 चमचा, तडतडलं पाहिजे. खरं तर ही कोकणात सकाळची नाश्ता भाजी आहे, म्हणजे नुसती खातात. अर्धा चमचा जिरे, 5 हिरव्या तिखटवाल्या मिरच्या, कढीपत्ता भरपूर, छान असं तडतडवून घ्यायचं. हिंग अर्धा चमचा. आणि मस्त ही उपवासाला पण चालते, फक्त त्याच्यात राई घालू नका, हळद घालू नका आणि बाकी आहे तशी शिजवा. उपवासाला पण चालते. हळद एक अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी. फोडणीतच सगळं परतून घ्यायचं. नंतर आपली भाजी साफ केलेली छान त्या मसाल्यामध्ये वरती खालती सगळी परतून घ्यायची. ह्याला ओलं खोबरं भरपूर लागतं आणि कोथिंबीर, मीठ चवीनुसार. का आपली भाजी तयार आहे. एक झाकण ठेवून 3 ते 4 मिनटात छान वाफ काढून घ्यायची. त्याच्या त्या बिया शिजल्या पाहिजेत. कोवड्या असल्या तरी थोडं शिजायला त्याला वेळ लागतो. मीठ चवीनुसार. आणि तिला छान एकजीव करून घेऊया. मस्त चवीला अप्रतिम अप्रतिम लागते. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं त्याला वाफ काढायची. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, दाल राईसबरोबर पण खाऊ शकता. पण मोस्टली एका झाडाला भरपूर फणस असतात, त्यामुळे कोकणात ही नाश्ता भाजी म्हणून कुठेही हॉटेलला वगैरे सहज मिळते आणि खूप आवडीने खाल्ली जाते. बी त्याच्या हाताने बघा दाबून शिजली आहे का. माझी थोडी शिजायची ती बाकी आहे. परत झाकण 2 मिनटं ठेवून अजून वाफवून घेऊया. वाफवायचा अंदाज तुमचा फणस छोटा मोठा किती आहे त्याप्रमाणे तुम्ही स्वतः ॲडजस्ट करा. आणि आता परत बघू. हां, मस्त शिजली आपली, तयार आहे. आता आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. जवळजवळ अर्धा नारळ ओलं खोबरं घातलं आहे, कारण त्याच्या ह्या भाजीला अप्रतिम चव येते. ज्यांना आवडत नसेल त्यांनी अवॉइड करा. भरपूर कोथिंबीर घालून ती छानपैकी एकजीव करायची आहे. आणि परत अगदी ते ओलं खोबरं थोडंसं वाफाळलं जाण्यासाठी परत 1 मिनटासाठी झाकण ठेवा, की झाली आपली फणसाची नाश्ता भाजी तयार खाण्यासाठी.